शेतकरी बांधवांना नमस्कार. संपूर्ण 2025 हे वर्ष कांद्याला चाळीमध्ये साठवून आपण जो काबाड कष्टाने पिकवलेला कांदा होता, सरकारी हस्तक्षेपामुळं, नाफेड NCCFच्या बोगस खरेदीमुळं व हाच कांदा नाफेडचा आणि NCCFचा स्वस्त दरामध्ये देशामध्ये सरकारने वितरित केल्यामुळं आपल्या साठवणूक केलेल्या कांद्याला तेवढी मातीमोल भाव भेटला आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. संपूर्ण राज्याचा देशाचा विचार केला तर कोट्यवधी रुपयाचे नुकसान झालं. याला सर्वस्वी केंद्र सरकारचे कांदाविरोधी धोरणं जबाबदार आहे. पण दुर्दैवाने इतकं आपलं नुकसान होऊ नये, आपण शेतकरी संघटित नाही आहे. याचा निश्चितच गैरफायदा हा राज्यकर्त्याकडून घेतला जातो. मी आवाहन करतो की आता हे उन्हाळ कांद्याचं रोप आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असं रब्बी हंगामाचं रोप आता शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा टाकलं आहे. कारण यापूर्वीचं बियाणं रोप हे पावसाने अतिवृष्टीने जो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झाला त्यात खूप नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना फक्त बियाण्यामध्ये तीनदा बियाणं घेऊन हजारो लाखो रुपयाचा खर्च वाढला आहे. वाढत्या उत्पादन खर्चाबरोबर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं कांद्याचाही बाजारभावाने पैसा होत नाही, म्हणून शेतकरी तोट्यात जात आहे. आणि हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपण शेतकऱ्यांनी संघटितपणाने कांदा उत्पादक संघटनेच्या पाठीशी उभे राहिलात तर येणाऱ्या काळामध्ये 3000 व त्यापेक्षा अधिक प्रति क्विंटलचा बाजारभाव, मग तो पावसाळी कांदा असो किंवा चाळीमध्ये साठवलेला उन्हाळी कांदा असो, आपल्याला हे बाजारभाव मिळवण्यामध्ये यश नक्कीच येईल असं मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण संघटितपणाने कांदा बाजारभावाचा लढा यशस्वी करूया. त्यासाठी आपण सातत्याने कांदा संघटनेने घेतलेल्या प्रत्येक भूमिकेला चांगला असा भक्कम पाठिंबा द्याल ही अपेक्षा बाळगतो. एकच पक्ष, कांद्यावर लक्ष.